निमित्त आहे गुलाबजाम या नव्या कोऱ्या सिनेमाचं. पण कसं आहे, गुलाबजाम खाल्ल्याशिवाय मजा नाही ना. म्हणजे बघणार तर आम्ही आहेच गुलाबजाम सिनेमा, पण गुलाबजाम खाण्यातली जी मजा आहे ती काय औरच आहे. आणि माझ्या असं लक्षात आलेलं आहे की इकडे जेव्हा जेव्हा कॉम्पिटिशन होती तेव्हा तेव्हा जास्त मजा येते. तर आता गुलाबजाम खाण्याची एक कॉम्पिटिशन आपण करणार आणि त्याच्यामध्ये माझ्या उजव्या हाताला जी टीम आहे आणि डाव्या हाताला जी टीम आहे त्यांनी आता ठरवायचं 1 मिनिटात अख्खी टीम विरुद्ध अख्खी टीम करूया. हा चालेल. ओके, बघूयात कोणाची किती संपतात. ओके. बाकी नाही वाजवा. रे, असं काय? एकच मिनिटात सगळी टीम दिली आता. चला. एक आहे कोणी झालं नाही. हा, यातला एकच शिल्लक आहे आणि तो अर्थात मी खाणार. तिचं काहीतरी वेगळं आहे. पण मी तीन मी गुलाबजामची टीम जिंकली, त्यांचं तोंड गोड झालंच पाहिजे. अरे भीती एवढी कांदे तरी घाबरतोय तो. गुलाबजाम खाण्याकमी रंगमंचमी सुरू झाली. पाक होतील एकमेकांच्या अंगावर. एवढं झालं ते आता. अरे बापरे. अरे पण मला असं वाटतं की आता ह्याच्यानंतर कुंडलकरांना दुसरा सिनेमा करावा लागेल, वजनदार पार्ट 2. कारण हे खाऊन परत वजनच वाढणार असं दिसतंय. आपण मजा आली आणि अर्थातच गुलाबजामची टीम जिंकलेली. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तर कसं आहे की आमच्या गावामध्ये ना, तुम्हाला सांगतो, असे विचित्र विचित्र लोक राहतात आणि अशा गमती जमती या गावात घडत असतात. आता जत्रा म्हणलं की तुम्हाला काय कधी घेणार आहे माझा आयटम? अरे घेतो ना, काय सारखा आयटम घेणार आहे. थांब ना जरा, माणसांशी चाललंय ना माझं डीलिंग. देतो ना मी तुझा आयटम करायला जागा. कसं आहे, सारखंच पोरग उगच आपलं. चला काढा हे सगळं आमच्या दारातून काढा. थांबा दादा. अरे थांबा. हिकाचं काय आहे, ह्याच्या दारात टाकले ना त्याच्यामुळे ह्याचं ऐकून घ्यावं लागेल. थांब ना, तो तुला काय करायचंय कार्यक्रम? माझा एकट्याचा आयटम सोलो करायचा आहे. अरे देवा, आता एक काम करूया, याला आपण एक संधी देऊ. नाही तर काय, आपल्या सगळ्यांना उठवलं हा माणूस. आपण एवढं वेळ काढून आलोय. दादा, देतो हा तुला आयटम करायची संधी. तर आता आपण बघूयात राहुल्याचा एक सोलो आयटम. नमस्कार तुकरटवाडीकर. म्हणजे कसं आहे बघा, आपल्या महाराष्ट्रात कशी जी मराठी फेमस आहे तशी आमच्या तुकरटवाडीत झेरॉक्स मराठी फेमस आहे. काय झेरॉक्स मराठी म्हणजे? चॅनल आहे ना, झेरॉक्स मराठी. असं कुठे चॅनल असतोय? नाही, त्याचं काय आहे की जी मराठी जे कार्यक्रम दाखवतात का नाही, तिकडचं सगळे मी कॉपी पेस्ट मारतो झेरॉक्स घेऊन, म्हणून ती झेरॉक्स मराठी. तर तसं आमचं झेरॉक्स मराठी चॅनल आहे. त्याचा मी राहुल्या संस्थापक, अध्यक्ष, चेअरमन आणि व्हाईस चेअरमन आहे. अरे बापरे. जसा जी मराठीवर वेद भविष्याचा कार्यक्रम होतो तसाच आमच्या इथं सुद्धा वेद भविष्याचा कार्यक्रम होतो. अरे म्हणजे बापरे. हा, म्हणजे त्यामध्ये कसे भगरे गुरुजी असतात, तसा मी बघ रे गुरुजी आहे. कोण? हो, मी म्हणजे काय करतो, लोकांचं असं भविष्य सांगतो. काही सांगू नका उगच. अहो खरंच सांगतो. सांगा बरं, वृश्चिक राशीचं भविष्य. सोपं आहे. त्यांना कॉन्फिडन्स वाढवण्याची गरज आहे. मकर रास. अगदी सोपं आहे. त्यांना फुल कॉन्फिडन्स वाढवण्याची गरज आहे. कुंभ रास. लय सोपं आहे. त्यांचा कॉन्फिडन्स हल्ली राहू द्या सगळे सेमच सांगताय. तर असा आमचा वेद भविष्याचा कार्यक्रम होतो. त्यानंतर संध्याकाळी म्हणजे होम मिनिस्टर. आता खरं कसं आहे, आमच्या गावात सगळ्यात हँडसम मी,
देखना मी, त्यामुळे जबाबदारी सगळी माझ्यावरच असते ना. हा मग मी भाऊजी होतो. एकदा काय झालं, आमच्या गावात दुपारी असंच गेलो, दरवाजा ठोठावला, दार उघड बये, दार उघड. भास्करराव बाबाच समोर आला. मला म्हणला कोण पाहिजे. मी म्हणलं बाई पाहिजे. तो म्हणला बाई म्हणजे तुमची बायको. कशाला पाहिजे. साडी घेऊन आली ना तिच्यासाठी. जे असलं माझ्यावर खवळलं, पैतानच काढलं बाहेर. आता म्हणलं माझं काय खरं नाही. तेवढ्यात वहिनीनं आतनं बघितलं म्हणून बरं, वहिनी पळत आला, अगं भाऊजी आलं, भाऊजी आलं, भाऊजी आलं. मला आत नेलं, ववाळलं आणि त्यांना समजावून सांगितलं, अहो हे भाऊजी आहे ती आणि हे प्रश्न विचारतात आणि पैसे देतात. मग तो बाबा जरा शांत झाला. मग मी आपल्या घरात बसलो. वहिनीनं म्हणलं घ्या उकाना वहिनी. वहिनीने उकाना घ्यायला सुरुवात केली. वहिनीचं नाव होतं अनुष्का, तिच्या नवऱ्याचं नाव होतं विराट. वहिनीने उकाना घेतला. दोन्हीच्या बॅटवर बॉल टाकते वाकून, दोन्हीच्या बॅटवर बॉल टाकते वाकून आणि विराट रावांचं नाव घेते 7-8-10 गडी राखून. या म्हणजे 100 रुपये. आमचं बजेट लो होतं म्हणून मी मागच्या खिशात हात घातला. 10-10च्या 4च नोटा हातात आल्या. मी बाईनं म्हणलं नमस्कार बाई, झेरॉक्स मराठी करून तुम्हाला मिळतात हे 40 रुपये. हे 40 रुपये आत्तापुरते ठेवा आणि 60 रुपये मांडून ठेवा. परत मला तुझ्यात जीव रंगलाची रानादाची भूमिका करावी लागते. अच्छा. त्यासाठी मी खूप मेहनत घेतली. काय. मी दंड बनवले पैलवानासारखे, छाती बनवली, शोल्डर बनवलं. पण एकच प्रॉब्लेम राहिला. काय. पोटाचा प्रॉब्लेम. त्यासाठी मी खूप कष्ट घेतले पण पोट काही कमी झालं नाही. मी म्हणलं असू दे, चला म्हणलं पोट असलेला पैलवान, कारण त्याचं देखणा पाहिजे होता, चिकणा पाहिजे होता आणि गावात तुम्हाला माहीतच आहे एकटाच मी देखणा, त्यामुळे ती पण जिम्मेदारी माझ्यावरच आली. तुमच्यावर चाली. हो. डायलॉग म्हणा ना एखादा मग. कुणाचा. रानाचा. म्हणू की. चालतंय की. बर नेक्स्ट. चालतंय की. अच्छा पुढचा. चालतंय की. वेगळं काहीतरी करा ना. अहो राणा दादा एवढंच करतो. त्यात मी व्हेरिएशन दिलं तर आम्ही. परत आमचा कार्यक्रम सुरू होतो. माझ्या नवऱ्याची बायको. खरं तर या माझ्या नवऱ्याची बायको आमच्या पण केबलवर, आमच्या चॅनलवर पण सुरू असते. पण फरक एवढाच आहे, आम्हाला लेखक लागत नाही, कॅमेरामॅन लागत नाही, दिग्दर्शक लागत नाही. विचारा का. का. अहो आमच्या घरातच खरोखर घडतंय ना. म्हणजे माझ्या 2 बायका आहेत, एक शनैया आणि एक राधिका. आणि त्यामुळं आम्ही काय केलंय, घरातच CCTV कॅमेरा लावलाय. त्यामुळे दोघींची रोज भांडणं चालू असतात. 8 वाजले की माझ्या नवऱ्याची बायकोचं टायटल आम्ही देतो आणि ती थेट प्रक्षेपण करून टाकतो. वा वा. असं नवऱ्याची बायको. तर असं आमच्या झेरॉक्स मराठी चॅनल वरती असे तुमचे जी मराठीचेच कार्यक्रम आम्ही कॉपी पेस्ट करत असतो. त्यासाठी क्षमस्व. आणि सगळ्यात मोठं आमचं स्वप्न होतं की चला हवाईमध्ये काम करायचं. तर आज ती स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण झालं. आम्हाला संधी दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. खतरनाक खतरनाक दादा. जोरदार टाळ झाल्या पाहिजेत रावल्यासाठी. धन्यवाद. तुझी आता इच्छा पूर्ण केली. आता आम्हाला पुढचा कार्यक्रम करू दे तुझ्या दारात. बर. वा वा धन्यवाद.